सचिन वाजे यांनी नवीन माहिती दिलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? समित कदम नावाच्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे पाठवलं, असा प्रकारचं वक्तव्य काही दिवसापूर्वी अनिल देशमुखांनी केलं होतं. खरं तर समित देशमुखांनी याचं स्पष्टीकरण दिलं. या ठिकाणीच तो वाद संपायला पाहिजे होता. परंतु यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सर्व नेत्यांकडून फडणवीस साहेबांवर आरोप करायला सुरुवात केली. आणि फडणवीस साहेबांनी त्याच दिवशी सांगितलं होतं की तुमचं तोंड बंद करा, नसता माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. आणि आज आपण बघत असाल तर सचिन वाजेंनी पुन्हा एकदा आरोप केला की माझ्याकडे पैसे अनिल देशमुखांचे पीए मागत होते आणि मी त्यांना पैसे देतो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सचिन वाजे जर अनिल देशमुख साहेबाच्या पीए मार्फत अनिल देशमुख साहेबाला पैसे पाठवत होते, तर ईडीची कारवाई होऊन सुद्धा ते पैसे जर अनिल देशमुख साहेबाजवळ सापडले नसतील, तर ते पैसे कोणत्या रस्त्यानं कोणत्या नेत्याजवळ पोहोचले याची चौकशी पुढच्या काळामध्ये झाली पाहिजे. अनिल देशमुख हे केवळ मध्यस्थी आहे, पण करता धरता जो कोणी आहे तो अजून याच्यातून बाहेरच आहे. मला असं वाटतं या पैशाचा शोध घेण्याच्या वाटा लवकरात लवकर शोधल्या पाहिजे आणि सचिन वाजे, अनिल देशमुख आणि अन्य ही जी सगळी चौकडी आहे यांच्यामार्फत या वाटाचा शोध नक्कीच लागेल असं मला वाटतं. करता पण शोध घेतला पाहिजे. या पैशाचा करता धरता या राज्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. हा पैसा अनिल देशमुखाजवळ नाही, त्यांच्या घराची झडती झाली तरी तो पैसा त्यांच्याजवळ सापडला नाही. याचा अर्थ पैसा आला, घेतला आणि द्याला अशा प्रकारचा त्याचा अर्थ होऊ शकतो. मग तो आला कुठून, कोणाकडून जमा केला, द्याला कोणाजवळ त्यांचं नाव आलं, पण गेला कोणाजवळ हे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. मला असं वाटतं की अजून हा विषय संपलेला नाही, याला बऱ्याच वाटा फुटणार आहे आणि त्या वाटा कोणत्या दिशेनं जाणार आहे हे लवकरच आपल्या लक्षात येईल. हा तर केवळ एक बॉम्ब आहे, याच्यापेक्षा अजूनही काही लिटर बॉम्ब आमच्याजवळ पडून आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.